हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट आहे ती मी आता तुम्हाला देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये मॅक्सिमम परीक्षा ज्या होत्या गट क आणि गट ब च्या, त्या सरळ सेवा परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जायच्या. म्हणजेच IBPS आणि TCSच्या माध्यमातून भरल्या जायच्या. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आत्ता जी-आर काढलेला आहे आणि या जी-आर नुसार ह्या परीक्षा आता सर्वच्या सर्व परीक्षा MPSCच्या माध्यमातून होणार आहे. मग MPSCच्या कोणत्या परीक्षेच्या माध्यमातून होणार? तर कंबाईन ग्रुप सी आणि ग्रुप बी च्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे आता सरळ सेवा परीक्षा ज्या आहे त्याचा दी एंड होणार आहे. सरळ सेवा परीक्षेच्या पॅटर्न प्रमाणे तुम्ही जो अभ्यास आतापर्यंत केला, आता तुम्हाला MPSCच्या पॅटर्नने अभ्यास करायला सुरुवात करावी लागणार आहे. तुम्हाला पूर्ण स्ट्रॅटेजी चेंज करावी लागणार आहे, बुक लिस्ट चेंज करावी लागणार आहे. ठीक आहे. तुम्हाला परीक्षेचं जे स्वरूप आहे ते आता पूर्णपणे बदलावं लागणार आहे. आणि तुमच्यासाठी ह्या गोष्टी खरंच फायद्याच्या आहे का? तर नक्कीच तुमच्यासाठी फायद्याच्या आहे. ठीक आहे. कारण 10 वेळा 10 परीक्षा द्याव्या लागत होत्या. 10 वेळा 10 फॉर्म भरावे लागत होते. जास्त पैसे जात होते. ट्रान्सपरन्सी कमी होती. आता मात्र आयोगाने याच्यामध्ये पूर्ण बदल केलेला आहे आणि या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हीच माहिती जी आहे ती डिटेलमध्ये देणार आहे. माझं नाव वैभव राऊत आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून MPSC राज्यसेवा कंबाईन या परीक्षांना शिकवत आहे. ठीक आहे. तर अजिबात उशीर न करता आपण सुरू करूया. प्रत्येक गोष्ट अंतःकरणामध्ये कोरून ठेवा. प्रत्येक गोष्ट लिहून ठेवा. ठीक आहे. नाही समजली तर विचारा. बघा, शासनाने जी-आर आणलेला आहे. जी-आर बघा, महाराष्ट्र शासन राजपत्र. ठीक आहे. कधीचा आहे? 4 मे 2026 चा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? हा जी-आर मी तुम्हाला दाखवला. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला इथे सांगतो बघा. काय म्हटलं? विकसित महाराष्ट्र 2047 या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये राज्याच्या सर्व विभागाच्या भविष्यातील धोरणात्मक वाटचालीसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात आला होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय? किमान शासन आणि कमाल प्रशासन जे आहे हे आम्ही सुनिश्चित करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे महाराष्ट्राला जर विकसित करायचं असेल तर जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आम्ही पदभरतीमध्ये आमूलाग्र बदल जो आहे तो आम्ही केलेला आहे. काय बदल केलेला आहे? की 18 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार इथून महत्वाचं आहे, गट ब आणि अराजपत्रित, राजपत्रित नाही, अराजपत्रित आणि गट क मधील संवर्गाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे सर्वच्या सर्व गट क, सर्वच्या सर्व गट ब ची जी पद आहे जी आधी सरळ सेवेतून भरला जात होती, ती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कंबाईन ग्रुप सी च्या आणि ग्रुप बी च्या परीक्षेतून भरला जाईल. ठीक आहे. त्यामुळे आता गट अ ते गट क या संवर्गातील सर्व पदे, हा शब्द जास्त महत्वाचा आहे. गट क मधील सर्व पदे, ग्रामसेवक, कृषी सेवक, तलाठी, क्लर्क, ठीक आहे, हे सगळे. आणि गट ब मधले महिला बालविकास असो, जलसंधारण विभाग असो, महाराष्ट्रातले जेवढे डिपार्टमेंट आहे त्या सगळ्या डिपार्टमेंटच्या गट क आणि गट ब ची पदं ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आलेली आहे. याचा अर्थ काय आहे? की इथून पुढे आता तुम्हाला जे विद्यार्थी आतापर्यंत सरळ सेवा परीक्षेची तयारी करत होते, त्या पॅटर्ननुसार तयारी करत होते, केवळ 4 विषयांचा अभ्यास करत होते, जी मराठी, इंग्रजी आणि गणित, त्यांना आता MPSCच्या कंबाईन ग्रुप सी आणि ग्रुप बी ची तयारी करावी लागेल. त्यामुळे तुम्ही आजपासून, कारण आता इथून सगळ्या जाहिराती जी-आर आलेला आहे, त्यामुळे ह्या ज्या जाहिराती आहे जेवढे येतील त्या सगळ्या MPSC मधून येतील. त्यामुळे तुम्ही आत्तापासून या क्षणापासून तुम्ही MPSCचा जो सिलेबस आहे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी चा, तो डाउनलोड करा. तुमच्याकडे नसेल तर मला मागा. मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला देतो, 9307814586. तुमच्याकडे हा जी-आर नसेल तर मी तुम्हाला पाठवतो. तुमच्याकडे MPSCचा सिलेबस नसेल तर मी तुम्हाला पाठवतो. तुमच्याकडे आता तुम्हाला MPSCची PYQ पाहावी लागेल. ठीक आहे. त्या पॅटर्नने तुम्हाला तयारी करावी लागेल आणि तुम्ही ती तयारी सहज करू शकता, कारण परीक्षा सोपी आहे. पण एक गोष्ट चांगली झाली आहे की एकाच वेळेस परीक्षा होईल. ₹400 फी भरावी लागेल फक्त. हजार-हजार रुपये 10 वेळा भरायची गरज नाही पडणार. 10 वेळा परीक्षा द्यायची गरज नाही पडणार. वर्षातून एकच परीक्षा होईल. आहे की नाही? आणि एका वेळेस कधी 200, कधी 400, कधी 500, कधी 1000, 2000, याच्यापेक्षा डायरेक्ट 5-10 हजाराची जागा भरती येईल आता MPSC मधून. 5-10 हजार डायरेक्ट. आणि ट्रान्सपरंट राहील पुन्हा. त्याच्यामुळे तुमचा खूप फायदा होणार आहे. म्हणून तुम्ही MPSCच्या तयारीला लागा. MPSCचं टेन्शन घेऊ नका. शब्दाकडे पाहू नका. आम्ही तुमच्या सोबत आहे. ओके. सर्व पद म्हटलेलं आहे. सर्व गट क, गट ब म्हणजे तलाठी येईल. सगळं आता MPSCतून होणार. इथपर्यंत समजलं? आता पुढे चला. आता सरळ सेवा भरतीला वेग आलेला आहे. मागणी पत्र देण्याचे आदेश. तलाठी भरतीसाठी MPSCची कार्यवाही सुरू. हे बघा, MPSC तलाठी MPSC घेणार.
कळलं? म्हणून कंबाईन ग्रुप सीच्या जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार अभ्यास करायला सुरुवात करा. आता पीवायक्यू काढून घ्या. तुमच्याकडे पीवायक्यू नसेल तर मला मागा. तुमच्याकडे सिलेबस नसेल तर मला मागा, मी तुम्हाला पाठवतो. माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. हे बघा इकडे दिलेला आहे. हा माझा मोबाईल नंबर आहे. हा माझा पर्सनल नंबर आहे. हा फोन जो आहे, हा फोन माझ्याजवळ असतो. मीच तुम्हाला मेसेजचा रिप्लाय देतो. 9307814586. समजलं? येस. काय म्हटलेलं आहे की तलाठी भरतीसाठी एमपीएससीची कारवाई सुरू. विभागीय आयुक्तांना 8 मे पर्यंत मुदत दिलेली आहे. 8 मे पर्यंत तुम्ही आम्हाला सगळा डेटा पाठवा, कारण आम्हाला जाहिरात द्यायची आहे आणि येणारी 2026 ची ग्रुप सी ची परीक्षा तुमच्या आयुष्यातली न भूतो न भविष्यती राहणार आहे इतक्या जागा या परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. 2026 2027 भरपूर जागा राहणार आहे. ठीक आहे. 2026 मध्ये जर काही विभागाचं मागणी पत्र नाही आलं, 100% लिहून घ्या, 2027 ची आड प्रचंड मोठी राहणार आहे. कंबाईन ग्रुप सी, ग्रुप बी. कळलं? लक्षात आलं सगळ्यांना? मागणी पत्र सगळ्या डिपार्टमेंटकडनं आता मागवायला सुरुवात झालेली आहे. आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, याला किती वेळ लागेल तर या 2026च्या जाहिरातीमध्ये तुम्हाला काही पदं दिसतील. 2027 तर पूर्णपणे सगळी पदं तुम्हाला दिसतील. कारण सगळ्याच विभागाची आकृतीबंध तयार झालेली आहे. किती पदांची नवीन गरज पडेल त्याची सुद्धा त्यांनी आकृतीबंध तयार केलेला आहे. त्यामुळे पूर्ण मागणी पत्र जे आहे ते तयारच झालेलं आहे सगळं. त्याच्यामुळे येऊ शकते. ठीक आहे, लक्षात आलं? पुढं आता बघा, काही नियम सुद्धा बदललेले आहे. आलं का लक्षात? जे आधीचे नियम होते ते आता बदललेले आहेत. ते मी तुम्हाला सांगतो बघा. आधी अनुभवाची गरज होती, आता ती पूर्णपणे काढून टाकलेली आहे. आधी वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या पदवीची गरज होती. जसं समाजसेवेमध्ये एमएसडब्ल्यू ची गरज होती, काढून टाकलेली आहे. कधी कधी 10वी पासची गरज होती, ती काढून टाकली. ठीक आहे. कोणत्याही शाखेची पदवी आता तुमच्याकडे असेल तर तुम्ही एमपीएससी ची परीक्षा देऊ शकता. एनी ग्रॅज्युएट, कोणताही अधिकारी बना, कोणताही कर्मचारी बना, अनुभव काही गरज नाहीये. खूप चांगली गोष्ट केली, सगळ्यांना समान संधी दिली. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांना समान संधी. समजलं? व्हेरी गुड. त्यानंतर अनुभवाची अट काढून टाकली. पात्रता निकषात जे आहे त्याच्यामध्ये वाढ घडवून आणलेली आहे. नियमामध्ये कोणताही बदल केलेला नाही. पदवीवर तुम्हाला परीक्षा देता येणार आहे. ओके. त्यानंतर वर्षांचा अनुभव काढून टाकलेला आहे. ठीक आहे. कोणत्या कोणत्या पदाच्या जाहिराती ज्या आहेत त्या आता येतील, सगळ्या डिपार्टमेंटला लागू असेल. कोणत्याही डिपार्टमेंट बघा, लिपिक कामाचा 6 वर्षाचा अनुभव पाहिजे होता आधी. 3 वर्षाचा पत्रव्यवहाराचा अनुभव पाहिजे होता. म्हणजे एकच पद पण अनुभव वेगवेगळे लागत होते. सगळे काढून टाकले. कोणताही अनुभव नाही. खूप चांगली गोष्ट झाली. आता एकदम फेअर जे कॉम्पिटिशन आहे ते होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, शासकीय कामासाठी आता पदवी हाच निकष असेल. म्हणजे एनी ग्रॅज्युएट तुम्ही असणं गरजेचं आहे. कळलं का? म्हणजे कंबाईन ग्रुप सी ची परीक्षा तुम्हाला द्यायची असेल, एनी ग्रॅज्युएट तुम्ही असणं गरजेचं आहे. ठीक आहे. फायनल इयरला राहिला तरी चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे, लक्षात आलं? व्हेरी गुड. काही कोणत्याही नियमामध्ये बदल झालेला नाहीये. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढे हा बघा काय केलेलं आहे. सगळ्या डिपार्टमेंटमधून अनुभव जे आहे ते काढून टाकलेले आहे. विशेष अट रद्द करण्यात आलेली आहे. पात्रता वाढवण्यात आलेली आहे. ठीक आहे. मग आता उमेदवारांसाठी या बदलांचा नेमका अर्थ काय समजून घ्या. मी एक एक सांगतो. किचकट काम होतं आधी. विभागनिहाय बदलणाऱ्या अटी होत्या. प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या अटी होत्या. आता कोणत्याही नाही, सगळ्यांना सारख्या अटी असेल. उदाहरणार्थ क्लर्क नावाचं पद असेल तर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये क्लर्क भरायचं असेल सारखेच निकष असेल. कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये क्लास 2 ची पोस्ट भरायचे सारखे निकष असेल. कोणत्याही डिपार्टमेंटचे वेगळे नियम असणार नाही. ठीक आहे. व्यापक संधी, खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला संधी मिळेल. कोणत्याही शाखेची पदवी राहिली तर सगळ्या विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल की नाही? मिळेल. एकाच परीक्षेच्या माध्यमातून सर्व पदी भरली जाणार आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जा, एकच दार आहे. कोणतं? एमपीएससी कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी. समान पातळी. नव्याने पदवीधर झालेल्या तरुणही जुन्या आणि अनुभवी लोकांशी समान पातळीवर आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाला समान संधी मिळालेली आहे. तर ह्या ज्या सुधारणा आहे, ह्या सुधारणा अत्यंत चांगल्या आहे. कळलं? येस. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला अजिबात घाबरून जायची गरज नाहीये. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सरळ सेवेपेक्षा एमपीएससी कठीण असते असं जर तुम्हाला वाटत असेल, घाबरू नका. एमपीएससी कठीण नाहीये, सोपं आहे. ठीक आहे. फक्त सिलेबस थोडा मोठा आहे. म्हणजे सरळ सेवेचा अभ्यास आपल्याला 5 महिन्यामध्ये संपायचा, ते एमपीएससीला 7 महिने लागेल, 2-4 महिने जास्त लागेल. परंतु लक्षात ठेवा, ट्रान्सपरन्सी वाढली आहे की नाही? तुम्हाला शीट येणार, तुम्ही किती प्रश्न बरोबर सोडवले, किती नाही सोडवले हे तुम्हाला कळणार. पैसे तुमचे वाचणार आहे. 10 वेळा 10 परीक्षा होणार नाही, कन्फ्यूज होणार नाही आपण, आहे की नाही? म्हणजे हे सगळं चांगलं केलेलं आहे. आणि एका वेळेस अनेक हजार पदं जी आहेत ती भरल्या जाणार आहे. आणि तुमच्याकडे वेळ आहे की नाही? आणि असं समजू नका की तुमचा अभ्यास वाया गेला.
तुमचं बेसिक स्ट्रॉंग झालाय. आता एमपीएससीचा सिलेबस जो आहे तो तुम्ही काढा. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय अभ्यास केला तो बघा आणि काय नाही केला तो बघा. जो नाही केला तो नव्याने वाचा आणि जो झालेला आहे त्याची रिव्हिजन करा. बरोबर, तिकडे इंग्रजी मराठी आहे, तिकडे जनरल नॉलेज आहे, पण जनरल नॉलेज थोडं जास्त डेप्थ मध्ये आहे. म्हणून तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? सगळ्यात पहिलं काम काय करा, सिलेबस काढा. सिलेबस काढा कोणता? कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेचा. ठीक आहे. दुसरं पीवायक्यू काढा. पीवायक्यू म्हणजे आतापर्यंत कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये विचारलेले 10 वर्षाचे प्रश्न काढा. पूर्व आणि मुख्य परीक्षेचे 10 वर्षाचे प्रश्न काढा. इथपर्यंत ठीक आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता तुम्हाला बुक लिस्ट तुमची चेंज करावी लागेल. सरळ सेवेची पुस्तकं इथं चालणार नाही. ठीक आहे. बुक लिस्ट तुम्हाला चेंज करावी लागेल. जास्तीत जास्त 9 पुस्तकं घ्यावी लागतील. किती? जास्तीत जास्त 9. याच्या पलीकडे एकही पुस्तक घ्यायची गरज नाही. अजिबात घेऊ नका, मी तुम्हाला सांगतो. कारण आतापर्यंत माझ्या अंडरमध्ये 53 पेक्षा जास्त विद्यार्थी क्लास 1 क्लास 2 झालेले आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, अनुभवाचे बोल सांगतोय. समजलं का? येस. या तीनही गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा माझा नंबर आहे मोबाईल 9307814586. या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. माझा एवढ्या वर्षाचा अनुभव जो आहे त्यानुसार मी तुम्हाला एकदम परफेक्ट माहिती जी आहे ती तुम्हाला देईल. पीवायक्यू देईल, सिलेबस देईल आणि तुम्हाला बुक लिस्ट जी आहे नवीन ती सुद्धा मी नक्की देईल. त्यावर मी एक नवीन लेक्चर घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, ते तुम्ही नक्की बघा. समजलं तुम्हाला? व्हेरी गुड. घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. आता एक महत्वाचा मुद्दा याच्या व्यतिरिक्त बघा, आता आपली कंबाईन ग्रुप सी जी परीक्षा आहे त्याचा निकाल लागलाय पूर्व परीक्षेचा. मुख्य परीक्षेला आम्ही तुमच्यासाठी 30 दिवसाची स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. जे विद्यार्थी प्रिलिम क्वालिफाय झालेले आहे, आता मेन्सची तयारी करायची आहे, टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. टू दी पॉइंट एक्झाम ओरिएंटेड टीचिंग आम्ही तुम्हाला करणार आहे. प्रत्येक विषयाला आपल्याकडे सेपरेट फॅकल्टी आहे. एकच विषय, एक व्यक्ती सगळे विषय शिकवत नाही. कारण एका व्यक्तीची सगळ्या विषयामध्ये कधीच मास्टरी नसते, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला एक्सपर्ट लोकांकडून शिकवणार आहे. आणि आता नव्याने जे विद्यार्थी सरळ सेवेतून एमपीएससी मध्ये येणार आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे की एमपीएससी ला शिकवणारे टीचर जे राज्यसेवेला शिकवतात तेच तुम्हाला आता कंबाईन परीक्षेला शिकवणार आहे, कंबाईन ग्रुप सी ला शिकवणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकदम स्टँडर्ड लेवलचं एकदम प्रॉपर गायडन्स जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आम्ही पूर्ण तुमच्यासाठी येणारी जी राज्यसेवेची परीक्षा आहे, येणारी जी राज्यसेवेची आपली 31 मे ची परीक्षा आहे त्याच्यासाठी रिव्हिजन सेशन सुरू करणार आहे. कुठे? बघा, 9 तारखेपासून आपण रिव्हिजन सेशन सुरू करत आहे. 9 तारखेला रिव्हिजन सेशन आहे हिस्ट्री पॉलिटी, 16ला जॉग्राफी इकॉनॉमिक्स, 23ला सायन्स आणि टेक. ज्या दिवशी रिव्हिजन झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी टेस्ट पण घेणार आहे. ऑफलाईन टेस्ट आहे. महाराष्ट्रात तुम्ही कुठूनही येऊ शकता. हे बघा, 9 तारखेला हिस्ट्री पॉलिटी झाली तर त्याच्यावर 10 तारखेला टेस्ट, 16 तारखेला जॉग्राफी इकॉनॉमिक्स झाली, 17 तारखेला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे, 23 तारखेला सायन्स आणि टेक झालं तर त्याच्यावर तुम्हाला 24 तारखेला टेस्ट आहे. ही टेस्ट कोणीही देऊ शकतं. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही टेक्स्टबुकचेच विद्यार्थी असले पाहिजे असं काही नाहीये. एक सेकंड. आलं का लक्षात? तर हे लक्षात ठेवा. याचं जे लोकेशन आहे ते कुठे आहे? लोकेशन बघा, निलया एज्युकेशन, निलया एज्युकेशन शनिपार पुणे या ठिकाणी टेस्ट आयोजित होणार आहे. गुगल मॅपवर टाका निलया एज्युकेशन. कुठे? गुगल मॅप, गुगल मॅपवर टाका निलया एज्युकेशन, तुम्हाला येऊन जाईल. तिथे सकाळी 9 वाजता या 9 तारखेला. ठीक आहे. त्यानंतर कंबाईन परीक्षेची तयारी करताय 2026 ची आणि 27 ची. ठीक आहे. 2027 ची तयारी आतापासून करा, कारण तुम्हाला कमीत कमी 8 महिन्याचा वेळ लागतो तयारीसाठी. जे विद्यार्थी आता सरळ सेवेचे आहे पण कंबाईनची तयारी करणार आहे त्यांच्यासाठी ही बॅच आहे. तुम्हाला एमपीएससी ला शिकवणारे जे टीचर आहे, जे राज्यसेवेला शिकवणारे टीचर आहे, तेच टीचर इथे शिकवणार आहे. सरळ सेवेवाले टीचर शिकवणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला क्वालिटी टीचिंग मिळेल, प्रॉपर नोट्स मिळतील आणि परीक्षेमध्ये आपले 80 ते 90% प्रश्न रिफ्लेक्ट झालेले आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये. त्यामुळे तुमचं जे यश आहे ते हमखास तुम्हाला मिळणार आहे. तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा. ठीक आहे. आतापासून तयारी करा. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे आपल्याकडे. आणि स्वराज्य बॅच राज्यसेवेची तयारी करताय 2027 ची तयारी आतापासून करा. 1 वर्ष लागते तयारीला. या बॅचला नक्की एनरोल करा. आन्सर रायटिंग पासून सगळं आम्ही तुम्हाला शिकवतो. आन्सर रायटिंग, बेसिक टू ॲडव्हान्स टीचिंग, 18 पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळतात.
ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवतो. तर याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. ठीक आहे. ग्रुप सी, ग्रुप बी आणि ग्रुप ए तीनही ठिकाणी आम्हीच तुम्हाला शिकवणार आहे. ओके. चला तयारीला लागा. अजिबात मनात भीती ठेवू नका. तुमच्या आजूबाजूला जो पिंजरा तयार केलेला आहे भीतीचा तो तोडून टाका आणि आकाश आता उडण्यासाठी ठेवा. ओके. आम्ही तुमच्या सोबत आहे. ऑल द बेस्ट. बाय बाय. टेक केअर.